22 नोव्हेंबर 2023 रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कार्तिकी एकादशीच्या पूजेसाठी पंढरपूर येथे आले असता सकल मराठा समाज पंढरपूर यांच्या वतीनेही देवेंद्र फडणवीस यांना मराठा भवनाचे निवेदन देण्यात आले होते। त्याचबरोबर 15 डिसेंबर 2023 रोजी आमदार समाधान आवताडे यांनी रात्री 12 वाजता मराठा भवन व सारथीच्या केंद्र उभारणीची मागणी अधिवेशनामध्ये केली होती। 2 फेब्रुवारी 2024 रोजी गजानन महाराज मठाच्या पाठीमागील जागा मराठा भवनासाठी देण्यात यावी यासाठी पत्रव्यवहारही करण्यात आला होता। त्याचबरोबर पालकमंत्री माननीय श्री चंद्रकांत दादा पाटील यांनीही वेळोवेळी पाठपुरावा केला। त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी 27 जून 2024 रोजी मराठा भवनासाठी निधी मंजूर केला असल्याचे घोषित केले। त्यानुसार 17 जुलै रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मराठा भवनाचा पायाभरणी शुभारंभ करण्यात आला असून लवकरच हे भवन साकार होणार असल्याने मराठा बांधवांनी आवताडेंचे आभार मानले आहेत। सदर प्रसंगी मर्चंट बँकेचे चेअरमन श्री नागेश काका भोसले, माननीय नगराध्यक्षा सौ साधनाताई भोसले, श्री दीपक दादा वाडदेकर, श्री महेश साटे, श्री महेश डोंगरे, श्री अमरजीत पाटील, श्री संतोष कवडे, श्री अनिकेत देशमुख, श्री शंकर सुरवसे, श्री भास्कर जगताप, श्री सुमित शिंदे, श्री संदीप आबा पाटील, श्री शरद चव्हाण सर, श्री बापूसाहेब कदम आदी मान्यवर उपस्थित होते।